श्री गजानन महाराजांच्या दिंडीचे परभणी जल्लोषात स्वागत। शहरातील विविध ठिकाणी महाप्रसाद फराळाची व्यवस्था। शेगाव ते पंढरपूर पालखी सोहळ्याला शेगाव येथून सुरुवात होऊन पंढरी विठुरायाच्या चरणी आषाढी कार्तिकी वारीचे परभणी शहरात शिवरामनगर येथे कैलासवासी संत कडुबाई शंकरराव देशमुख यांच्या वतीने अविरत सेवा केली जाते। या सेवेला 55 वर्ष पूर्ण झाले आहे। दिंडी प्रसादाची परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा काशीबाई शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे चिरंजीव राजेश्वरराव शिवाजीराव देशमुख, नंदकुमार शिवाजीराव देशमुख तसेच ओंकार चंद्रकांतराव देशमुख आणि संजय लोखंडे पुढाकार घेत असतात। संत तुकाराम महाराज मंदिर कडुबाई यांचा मळा शिवरामनगर या ठिकाणी श्री गजानन महाराज पालखी सोहळा दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। प्रमाणे परंपरा मी चालूच राहील, पुढेही सांगेल सगळ्याला करा म्हणून। शंकरराव देशमुख त्यांचा मोठा मुलगा शिवाजीराव शंकरराव देशमुख, त्यांची मी मुलगी। आम्ही दरवर्षीप्रमाणे ही परंपरा चालू ठेवली आणि इथून पुढे चालू ठेवणार। मी माझी आई म्हणजे आईचा 90 वर्ष वय आहे, ती स्वतः जाती आणि सगळं तयारी करते आणि महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती। अक्षदा मंगल कार्यालय कॉर्नरवर श्री गजानन महाराजांच्या पालखीमधील वारकरी भाविकांसाठी किशन जयस्वाल परिवाराच्या वतीने केळीसह आणि अल्पोहार वाटपाची सेवा। श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मागील 25 वर्षांपासून परभणी शहरात अक्षदा मंगल कार्यालय रस्त्यावरील कॉर्नरवर केळीसह आणि अल्पोहार वाटपाची सेवा किशन जयस्वाल यांचे परिवार हे करत आहेत। वारकऱ्यांची सेवा ही शाश्वत सेवा असे मत किशन जयस्वाल यांनी व्यक्त करत ही सेवा अशीच अविरत चालू ठेवणार असल्याचे सांगितले। यंदाही जयस्वाल परिवार यांनी गुरुवारी पालखी सोहळा शहरात आला असता पालखीमधील वारकरी आणि भाविकांसाठी केळीचे वाटप करून आपली सेवा पूर्ण केली। यावेळी किशन दयाराम जयस्वाल, गणेश किशनलाल जयस्वाल, रोहित रामलाल जयस्वाल, तेजस गणेशलाल जयस्वाल, आयुष गणेशलाल जयस्वाल आदींसह जयस्वाल परिवार उपस्थित होते। मी दरवर्षी 32 वर्षापासून गजानन बाबाचे खेळ वाटपचा कार्यक्रम करीत आहे। हे गजानन बाबाच्या आशीर्वादाने मी हे कार्यक्रम करीत आहे। मागील 20 वर्षाची परंपरा जपत पालखीत आलेल्या भाविकांना प्रमोद भाऊ कुटे यांनी केले सुखामेव्याचे वाटप। श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवार 27 जून रोजी परभणी शहरात आगमन झाले असता शहरातील 20वा कॉर्नर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रमोद भाऊ कुटे यांनी सहपत्नी श्री गजानन महाराजांच्या पालखीची आरती करून दर्शन घेत पालखीमधील भाविक भक्तांना काजू, बदाम, खारीक, खोबरं, सुकामेव्याच्या प्रसादाचे वाटप केले। प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाच्या वतीने मागील 20 वर्षांपासून श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांची सेवा प्रसाद वाटप करून केली जाते। आज प्रसाद वाटपाच्या वेळी प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे, विष्णू मामा दराडे, बालासाहेब पाईकराव, रामजी कोटे, सूरज गायकवाड, ओंकार कुटे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे वर्षी परभणीमध्ये यांचे आगमन झालेलं आहे। तरी 20वा कॉर्नर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाच्या वतीने काजू, बदाम, खारीक, खोबरे याचं वाटप झालेलं आहे। तरी संत गजानन महाराज आज परभणी शहरामध्ये मुक्कामाला असतात। तो पुढचा प्रवास पंढरपुराच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी दरवर्षी इथून जात असतात। त्यामुळे मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम करण्यात आलेला होता। गजानन महाराजाची आज परभणी येथे पालखी आणि आगमन झालेले आहे। दरवर्षी 20 वर्षापासून दरवर्षी प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळातर्फे खारीक खोबरं वाटपाचा कार्यक्रम केला जातो। यावर्षी केलेला आहे। शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचं परभणी येथे आगमन झालेलं आहे आणि या 20वा कॉर्नर इथे प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळातर्फे 20 वर्षापासून खारीक खोबऱ्याचा प्रसाद माध्यमातून आपण वारकऱ्यांना प्रत्येक वारकऱ्यांना पाणी, खोबरे, केळे, साबण असे वाटप करतो। श्री गजानन महाराजांच्या दिंडीमधील वारकरी बंधू आणि भक्तांसाठी श्री नागराज मित्र मंडळाच्या वतीने नवा मोंढा येथे केश कर्तन, दाढीची, चहा पाण्याची मोफत सेवा। श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवार 27 जून रोजी परभणीत आगमन झाले असून परभणीकरांनी शहरातील विविध भागात दिंडीचे मोठ्या जल्लोषात जयघोषात जोरदार स्वागत केले। नवा मोंढ्यातील मार्केट यार्डात सायंकाळी दिंडी दाखल झाली।
यावेळी श्री नागराज मित्र मंडळ नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी यांनी दिंडीचे भाविकांचे जल्लोषात स्वागत केले। नवमुंबईतील मार्केट यार्डात दिंडी मुक्कामी राहणार असल्याने श्री गजानन महाराजांच्या दिंडीमधील वारकरी बंधू आणि भाविकांसाठी श्री नागराज मित्र मंडळाच्या वतीने केश कर्तन, दाढीची, चहा पाण्याची मोफत सेवा करण्यात आली। दिंडीमधील वारकरी बंधू आणि भाविकांच्या सेवेसाठी श्री नागराज मित्र मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत। महाराज यांची पालखी शेगाव टू पंढरपूर जात आहे, तरी आज परभणी जिल्ह्यात आगमन झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागराज मित्र मंडळातर्फे एक दरवर्षीप्रमाणे उपक्रम राबवतो आम्ही। दाढी, कटिंग, चहा पाणी सगळी व्यवस्था आम्ही करतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करत आहोत। सर्व नागराज मित्र मंडळाचे आमचे सगळे मित्रमंडळांचं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करते दरवर्षी आणि इथून आता पोखरणीला जाऊन आम्ही तिथे बी जेवढी घडेल तेवढी सेवा करतो आम्ही। आणि शेगाव टू पंढरपूर वारी करताना आमचा काहीतरी एक मोलाचा वाटा म्हणून आम्ही काहीतरी करतो।